डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी भारतीय उद्योजक आणि हृदयरोग तज्ञ यांनी अपोलो हॉस्पिटलची स्थापना करून भारतात आधुनिक वैद्यकीय सुविधांची क्रांती घडवून आणली। 5 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या डॉक्टर रेड्डी यांनी चेन्नईच्या स्टॅनले मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले आणि अमेरिकेत हृदयरोग तज्ञ म्हणून यशस्वी कारकीर्द केली। 1970च्या दशकात भारतात परतताना त्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या कमतरतेचा अनुभव घेतला। एका रुग्णाला उपचारासाठी अमेरिकेत पाठवता न आल्यामुळे झालेला मृत्यू त्यांच्या मनावर खोल परिणाम करून गेला। यामुळे त्यांनी 1983 मध्ये चेन्नई येथे पहिले कॉर्पोरेट हॉस्पिटल अपोलो सुरू केले। आज अपोलो हॉस्पिटल्स ही 73 मोठी हॉस्पिटल्स, 10,000 बेड्स, 6,000 फार्मसी, 2,500 क्लिनिक्स आणि 500 टेलिमेडिसिन सेंटर सह जगातील आघाडीची वैद्यकीय सेवा संस्था आहे। फोर्ब्सच्या भारतातील 100 श्रीमंतांमध्ये 30,000 कोटींची संपत्तीचे मालक म्हणून डॉक्टर रेड्डी यांचा समावेश आहे। डॉक्टर रेड्डी यांचा प्रवास हा दृढ निश्चय, दृष्टी आणि समाजसेवेचे प्रतीक आहे।